शिव शिव म्हणता सकल दोष जाती. भगवान शिवाचं नाम हे शाखाने दोष मुक्त करणार आहे, रोग मुक्त करणार आहे, भय मुक्त करणार आहे. विविध अंगानं परमेश्वराचं नाम जर घेतलं की प्रपंचातील विषयाला अनुसरून निर्माण होणाऱ्या या जीवाच्या समोर समस्या या सगळ्या मुक्त करणारं फक्त परमात्म्याचं नाम आहे. म्हणून या कलियुगामध्ये संतांनी आपल्याला सोप्यातला सोपा मार्ग सांगितलाय. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी उपासना करण्याच्या पद्धती होत्या. काही यज्ञाच्या रूपानं, काही विविध जंगलात जाऊन तपश्चर्या साधनेच्या माध्यमातून, द्वापर युगात त्रेता युगात विविध पद्धतीनं उपासना करण्याच्या मार्ग होते. पण कलियुगामध्ये कोणता मार्ग असेल? या कलियुगामध्ये माणूस घरदार सोडून काही जंगलात जाऊन तपश्चर्या साधना करू शकत नाही. करू शकतो का? तुम्हाला म्हणलं 11 ते आता महिनाभर श्रावण महिना आहे, आमरेश्वरामध्येच राहू शकता का? तुम्ही राहतो म्हणलं तरी आमचे बापू माझं राहू देणार नाही. व्यवस्थेचा काही भाग असतो, मग त्या व्यवस्थेमध्ये कुठेतरी विसंगती येऊ नये म्हणून काही गोष्टी आपल्याला इथं सांभाळाव्या लागतात. सांगण्याचा संदर्भ एवढाच आहे की सध्याच्या कलियुगामध्ये आपण कुठे जरी हिमालयात जाऊन तपश्चर्या करतो म्हणलं तर शक्य आहे का? आमच्यासारखे साधू महात्म्याला शक्य नाही, तुम्ही प्रापंचिक माणसाला काय शक्य आहे? कलियुग माझी भजन हे